नमस्कार मित्रांनो, अन्न आणि पुरवठा विभागात लिपिक पदाची किती पद रिक्त आहेत, किती पदांचं मागणी पत्र एमपीएससी ला सादर करण्यात आलेले आहे आणि याच्या विभागनीय आहे, जिल्हानिहाय जागा किती आहेत, या सर्वांविषयी माहिती आपल्या समोर आलेली आहे. आणि ही एमपीएससी गट क पूर्व परीक्षेसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण की याच्या माध्यमातून आपली पदसंख्या जी आहे तर ती वाढणार आहे, जाग्यात वाढ जी आहे तर ती होणार आहे. संपूर्ण माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो. त्याच पद्धतीने एमपीएससी ग्रुप बी ग्रुप सी साठी मित्रांनो लक्ष बॅच आपण लॉन्च केलेली, ही पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक या 3 ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने. आणि आपले जे ऍप मध्ये होणार आहे तर ती मराठी मीडियमची सोबतच इंग्लिश मीडियमची महाराष्ट्रातील सर्वात दर्जेदार बॅच तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील सर्व तज्ञ फॅकल्टी इथं तुम्हाला जे आहे तर ते बघायला मिळणार आहे. म्हणून आजच तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचला एनरोल करू शकता. आता बघा, हे जे आहे तर ते महत्वपूर्ण माहिती जी आहे तर ती इथं आज आलेली होती. याच्यानुसार बघा की एमपीएससी ला 230 पदांचं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड करण्यासाठीची शिफारस करण्याची विनंती करण्यात येते. म्हणजे 230 पदांची इथं काय मिळते आपल्याला, त्यांनी जे आहे तर ते इथं मागणी पत्र इथं एमपीएससी ला सादर जे आहे तर ते केलेले, याच्याविषयी माहिती पाहूया. बघा, कालच मी जो एक तुम्हाला हे दाखवलं होतं, आरटीआय दाखवलं होता, तर त्या आरटीआय अंतर्गत तुम्ही जर पाहिलं लिपिक टंकलेखकाची या विभागात 390 पद रिक्त आहेत. किती? 390 पद. सोबतच जर पुरवठा निरीक्षक पद पाहिली तर 605 पुरवठा निरीक्षकांची पद रिक्त आहेत. पुरवठा निरीक्षक मी काल घेतलं, आज मी पुरवठा लिपिक जे आहे तर ते घेतो. याला गोदाम लिपिक, कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक टंकलेखन असं देखील म्हणतात. या डिपार्टमेंटमध्ये 1432 पद मंजूर आहेत, त्याच्यापैकी 1042 पद भरलेली आहेत आणि 390 पद रिक्त आहेत. याच 390 पदांपैकी 230 पदांचं मागणी पत्र जे आहे तर ते पाठवण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये 230 पद हे एमपीएससी कडे पाठवण्यात आलेले लिपिक टंकलेखन 2026 या वर्षासाठी. याच्यामध्ये जर पाहिलं तर मुंबई कार्यालयासाठी 85 पद आहेत, मुंबईच्या कार्यालयासाठी. आणि जे काही क्षेत्रीय म्हणजे वेगवेगळे विभाग, जिल्हे, याच्यामध्ये 145 पद असणार आहेत. किती? 145. याच्यामध्ये जर आपण विभाग न्याय पाहिलं तर कोकण विभागाची 56 पद असतील, पुणे विभागाची 43 पदं, नागपूर विभागाची 29 पदं, अमरावती विभागाची 10 पदं आणि नाशिकची सर्वात कमी फक्त 7 पदं इथं तुम्हाला पाहायला मिळतील. जर मी आणखी थोडं विभागमध्ये जिल्हा न्याय गेलो, जशी कोकण विभागाची 56 आहेत, त्याच्यामध्ये रायगडची 23 पदं सर्वाधिक पदं असतील, रत्नागिरीची 11 पदं, पालघरची 9 पदं, सिंधुदुर्गची 7 पदं आणि ठाण्याची इथं 6 पदं आपल्याला इथं पाहायला मिळतात लिपिकची, पुरवठा लिपिकची. पुणे विभागातील जे 43 पद आहेत त्याच्यामध्ये पुण्याचे 15 आहेत, साताराचे 13 आहेत, सोलापूरचे 3 आहेत आणि कोल्हापूरची इथं 12 पदं पाहायला मिळतात. त्याच्यानंतर नागपूर विभागातील जे 29 पद आहेत त्याच्यामध्ये नागपूरची 18, गडचिरोलीची 6 आणि भंडाराची आपल्याला इथं 5 पदं पाहायला मिळतात. आणि अमरावती विभागात फक्त यवतमाळची 10 पदं, सगळेचे सगळे यवतमाळची पदं आपल्याला पाहायला मिळतात. नाशिकमध्ये कमी पद आहेत, 7 पद आहेत, त्याच्यापैकी जळगावची 4 पद आहेत आणि नंदुरबारची इथं 3 पदं इथं पाहायला मिळतात मित्रांनो. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती होती. ही सर्व पदं आपल्याला आगामी काळात एमपीएससी ग्रुप सी या जाहिरातीमध्ये पाहायला मिळतील. इथं पद आहे मित्रांनो लिपिक टंकलेखन, तर याच्यामध्ये जवळपास 1864 पदं असणार आहे. हे 1864 पदं हे 230 पदं अशी 2094 पदं होणार आहे. सोबत याच्यामध्ये आणखी पदांची वाढ होणार आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जे लिपिक संवर्गासाठी आज जे अर्ज करताय तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे, कारण की याच्या जागा या वाढणार आहेतच यावेळी. म्हणजे टायपिंग वाल्यांना यावेळी चांगली संधी आहे. 2094 पद इथंच झाली, आणखी काही विभागांची लिपिकची पदं जातील, त्याच्यामुळे आणखी तुम्हाला जास्त फायदा जो आहे तर तो इथं होणार आहे. परंतु याच्यासाठी तुमचं एकच लक्ष असलं पाहिजे, ते म्हणजे अभ्यासावर. आणि जोपर्यंत तुम्ही पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास होत नाही तोपर्यंत तुम्हाला इथं पोस्टिंग जी मिळत नाही. मित्रांनो, लिपिक पदाचं खूप भारी काम असतं. पहिलं तर लिपिक पदाचं एक काम चांगलं होतं की ते तुम्हाला जवळ पोस्टिंग जे आहे तर ते मिळून जाते, कारण की इथं तुम्ही पाहिलं जळगावची पद आहेत, नंदुरबारची पद आहेत, गडचिरोलीचे, सगळीकडची पद आहेत. मग तुम्हाला ज्या पद्धतीने नियुक्ती प्राधिकरण पाहिजे असेल, तुम्हाला त्या पद्धतीने चांगले मार्क्स असतील तर तुम्हाला तुमचं नियुक्ती प्राधिकरण जे आहे तर ते मिळतं आणि घराजवळ पोस्टिंग जे आहे तर ते इथं शक्य होते लिपिक संवर्गाला. म्हणून एक चांगलं संवर्ग जे आहे तर ते पाहायला मिळतं. बाकी याच्याविषयी काही अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे. हे चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.